नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि। अदीन्नदाना वीरमणि शिक्षापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि। मुसावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि। पमारठाना वीरमणि शिक्षापदं समादियामि। मैत्री पूर्ण कर्म करके मैं अपने शरीर को शुद्ध करता हूँ। मुक्त हस्त से दान करके मैं अपने शरीर को शुद्ध करता हूँ। शांति सादगी तथा संतुष्टि का पालन करके मैं अपने शरीर को शुद्ध करता हूँ। सत्यता पूर्ण संवाद से मैं अपनी वाणी को शुद्ध करता हूँ। स्मृति सुस्पष्ट एवं प्रदीप्त रखकर मैं अपने मन को शुद्ध करता हूँ। भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषोत्तमसारथि सत्तादेवमनुसारं बुद्धो भगवानि बुद्धं
बुद्धातीता च ये च बुद्धानागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वर एतेन साक्ष्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपल्सु अरुणम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो हमदूतमं स्वाहातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यैः पस्सिको वनायको वाच्यतं वेदितवो विमुक्ति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पशुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वर एतेन साक्ष्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विधं वर धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतुत्तमम् सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो भुजपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो स्वामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगलम् एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनन्तरं पुण्यखेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घाता च ये च सङ्घानागता पशुपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वर एतेन साक्ष्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं च विविधुत्तमम् संज्ञेयो खलितो दोषो संघो खमतुत्तमम्
सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी ब्रह्मचारी कुमार जीव, ह्युएनसांग धम्म शिबिर केंद्र बोरधरण इथून आपल्याशी बोलतो आहे. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आपण सर्वांनी आयोजन केलं आणि या निमित्ताने आपणा सर्वांशी बोलण्याची, सर्वांच्या सोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला खरोखरच आनंद होतोय. बाबासाहेबांची जयंती आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतो आणि आज खास करून आपल्यापैकी जपानमध्ये जे धम्मबंधू आणि भगिनी राहतात त्या सर्वांसोबत ह्या निमित्ताने म्हणजे संवाद साधण्याची संधी माझ्यासाठी तर खरोखरच अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी प्रशांत दादांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं. बोरधरण हे धम्म शिबिर केंद्र आहे, ध्यान साधना केंद्र आहे, जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर पासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे. 1992 पासून हे शिबिर केंद्र इथे काम करत आहे आणि संपूर्ण भारतातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक इथे येतात, इथे धम्म शिकतात, ध्यान साधना शिकतात. बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली, बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने धम्म आपल्या जीवनात उतरवला पाहिजे हे आपणा सर्वांना शिकवलं, त्या शिकवणीला प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी हे शिबिर केंद्र काम करते. कदाचित तुम्ही त्रिरत्न बौद्ध महासंघ हे नाव ऐकलं असेल. हे उर्गेन संघरक्षित, ज्यांचा 2 वर्षापूर्वी मृत्यू झाला, त्यांनी 1967 साली म्हणजे जवळपास 54 वर्षापूर्वी याची स्थापना केली आणि आता महाराष्ट्रात, पूर्ण भारतात त्याच्या अनेक ब्रँचेस, अनेक ठिकाणी बौद्ध धम्म शिकवला जातो. मोठ्या प्रमाणात आपण एकत्र शिबिरांच्या माध्यमातून धम्म सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खास करून आताच आपण वृत्तांत कृतिकाकडून जे आपण ऐकलंय, विशेषतः ही जी धम्म क्रांती आहे जी बाबासाहेबांनी सुरू केली, विशेषतः संपूर्ण भारतात एक आमूलाग्र परिवर्तन आणण्याची ही चळवळ आहे आणि जिचा पाया बुद्ध धम्माचा आहे. बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती धम्म क्रांती आहे. धम्म 2 अर्थाने आपण पाहतो. एक म्हणजे सत्य, जे सत्याच्या आधारावर संपूर्ण परिवर्तन आणण्याचा प्रयत्न, आणि दुसरं धम्म म्हणजे निर्वाणाचा मार्ग, स्वतःला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत सर्व मानवाचं कल्याण साधण्याचा हा मार्ग म्हणजे धम्म, संपूर्ण परिवर्तनाचा हा मार्ग म्हणजे धम्म. तर या दोनही अर्थांनी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला जी ही क्रांती सुरू केली, त्या क्रांतीला त्रिरत्न बौद्ध महासंघ संपूर्ण भारतामध्ये मुख्यतः धम्म प्रशिक्षणावर जोर देत हे कार्य करत आहे. सोबतच धम्म ही केवळ काहीतरी आध्यात्मिक आपण आचरण करतो, ध्यान साधना करतो, पंचशिलांचं, दशशिलांचं आचरण करतो आणि आपलं जीवन चांगलं करतो एवढंच नाही. जेव्हा कधी आपण धम्माचं आचरण करतो, जेव्हा कधी आपण धम्म आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या कृतीमध्ये स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती आली पाहिजे. ते आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाने मागच्या 40 वर्षामध्ये भारतात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले. जवळपास 25च्या आसपास वसतिगृह चालवली, हॉस्टेल्स चालवले. त्याच्यामध्ये कितीतरी मुलांना आपण, ज्यांच्या घरी तशी व्यवस्था नाहीये, अशा लोकांना शिक्षण, बालवाड्या चालवल्या, हेल्थ सेंटर चालवले आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालवून लोकांचा सामाजिक दर्जा, त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात. त्याचाच एक छोटासा ह्युएनसांग धम्म शिबिर केंद्र बोरधरण मध्ये काम करते आणि तिथून मी आपल्याशी स्वागत आहे. जरूर ह्युएनसांग धम्म शिबिर केंद्राला भेट द्या.
इथला जो स्तूप आहे अतिशय भव्य असा मोठा स्तूप आहे. मगाशी आपण इथे पूजा आणि सुरुवात केली. गेल्या 30 वर्षांपासून इथे ध्यान साधना केली जाते आणि या धम्म अभ्यास केला जातो आणि त्यामुळे एक प्रकारचे एक अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले. तर आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विशेषतः बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची संधी आहे. अर्थात आपण प्रत्येक वेळेस बाबासाहेबांना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तसा आपण करतही असतो, परंतु ही विशेष संधी एक प्रकारे आज आपण घेऊया. मग खरं म्हणजे प्रश्न एक अतिशय साधा सोपा प्रश्न आपण जर विचारला की बाबासाहेब कोण आहे. अर्थात हा प्रश्न म्हणजे कुणी जरी विचारला ना तर निश्चितच वेळात काढतील की अरे हा प्रश्न काय विचारताय, आम्हाला माहित आहे बाबासाहेब कोण आहेत. परंतु ह्याचं उत्तर एवढं सोपं नाही. बाबासाहेब कोण आहेत, बाबासाहेब काय आहेत हे जाणायला, हे समजायला आपल्याला कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतात. बाबासाहेबांच्या विचारांची सखोलता, बाबासाहेबांच्या दृष्टीची व्यापकता, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची जे गांभीर्य आहे ते अतिशय मोठं आहे. आणि म्हणून बाबासाहेब कोण आहेत, कोण होते हे स्वतःला वारंवार विचारणं आपल्यासाठी खरंच आवश्यक आहे. आणि त्यामुळे पहिलं अगदी सरळ जर आपण बाबासाहेब कोण आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला तर पहिली गोष्ट आपल्या लक्षात, आणि ती म्हणजे बाबासाहेब आदर्श आहेत, ज्याला आपण आयडियल. बरेचदा मी अलीकडे बरेच महाराष्ट्रामध्ये भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी तरुण लोकांसोबत काम करतो. तरुण मुली कॉलेजमध्ये जाणारे, वयाच्या आपल्या जीवनाला उभं करण्यासाठी, आपलं करिअर घडवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी जे सातत्याने प्रयत्न करत आहेत ते बरेचदा तरुणांसाठी एक वैशिष्ट्य असतं, त्यांना मॉडेल पाहिजे असतं. आणि बरेचदा अलीकडे आपल्याकडे मॉडेल, आयकॉन वगैरे वगैरे शब्द वापरून समोर कुठला तरी आदर्श ठेवण्याचा प्रयत्न. बरेचदा हे जे जाहिरातीचं मार्केट आहे आपल्या जगाचं, हे वेगवेगळे आदर्श आपल्या समोर ठेवतात. मग चित्रपटांच्या हिरोचे आदर्श, सिनेमाचे हिरो हिरोईनचे आदर्श, पॉलिटिकल लोकांचे आदर्श वगैरे अनेक प्रकारचे वेगवेगळे स्पोर्ट्स स्टार्स आहेत त्यांचे आदर्श, हे अनेक वेगवेगळे आदर्श लोक ठेवतात. ते आपल्यासमोर आयडियल ठेवतात आणि तसं बनण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे बाबासाहेब जेव्हा आपण आदर्श म्हणतो तेव्हा बाबासाहेब हे संपूर्ण मानवजातीचे आदर्श. म्हणून बाबासाहेबांना आदर्श या अर्थाने जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस बाबासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक प्रकारे खूप वेगळा होतो, बदलतो आणि बाबासाहेबांना अधिक प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने समजून घेणं आपल्याला शक्य. मग बाबासाहेबांना जेव्हा आपण आदर्श म्हणतो, ते आपले आदर्श आहेत असं जेव्हा म्हणतो त्यावेळेस नेमकं असं का म्हणावं, ते आपल्यासाठी आदर्श का आहे, ते का असावे, किंवा सर्व मानव जातीसाठी आदर्श आहेत असं आपण जेव्हा म्हणतो ते असं का असावं. तर पहिली गोष्ट, आदर्श म्हणजे एक प्रकारे जे एक श्रेष्ठ ध्येय माणसाने आपल्या जीवनासमोर ठेवलं पाहिजे त्या ठिकाणी पोहोचलेला व्यक्ती म्हणजे आदर्श. बाबासाहेब अतिशय उच्च अशा स्थितीला पोहोचले, पण ते केवळ पोहोचले, ते स्वतः पोहोचले म्हणून ते आदर्श नाहीत. तर बाबासाहेब कुठून पोहोचले हे खूप महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी असं आपण कल्पना करूया की चिखलात कमळ निर्माण होतं, चिखलात कमळाचा जन्म होतो आणि त्या चिखलात त्या बीजातून त्या कमळाचा जो जन्म होतो ते हळूहळू त्या चिखलातून बाहेर निघतं, अगदी पाण्याच्याही बाहेर निघतं. आणि जेव्हा कमल उमलतं तेव्हा अगदी पाण्याचा थेंब सुद्धा त्या कमळावर थांबत नाही, एवढं ते शुद्ध असतं. बाबासाहेब तसा आदर्श आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती ज्या माणसाचा जन्म झाला, प्रत्येक गोष्ट ज्याच्या विरोधात होती, अशा माणसानं त्या संपूर्ण देशाच्या नव्हे जगाच्या मनुष्यतेच्या शिखरावर जाऊन बसणं, ज्याच्यावर कुणी साधं बोट सुद्धा दोषाचं होऊ शकत नाही, अशा उंचीवर जाऊन पोहोचणं ही बाबासाहेबांनी मनुष्याला दिलेल्या आदर्शाची आहे. म्हणून बाबासाहेब आदर्श आहे.
आणि ते आपल्यासाठी आदर्श हे आहेत की बाबासाहेब तशा स्थितीत जर अशा उंच स्थितीला पोहोचू शकतात, तर आपण जेव्हा बाबासाहेबांचे अनुयायी आपण म्हणतो त्यावेळेस खरोखरच आपणही तसे करू शकतो, ही प्रेरणा बाबासाहेब आपल्याला देतात. आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला जोपर्यंत तर एक प्रकारे आपण ही जी प्रेरणा बाबासाहेबांपासून घेऊ शकतो, त्यांच्या या आदर्शाने प्रेरित होऊ शकतो, म्हणून खऱ्या अर्थानं एक प्रकारे बाबासाहेबांचा अर्थ, बाबासाहेबांचं असणं आपल्यासाठी अतिशय विशेष होऊन जातं. आणि जर खरोखरच आपण अशा तऱ्हेनं हे आदर्श बाबासाहेबांचा आपल्या जीवनात स्वीकारला, तर एक गोष्ट आपल्यासाठी विशेषतः घडेल, ती म्हणजे आपण जिथे कुठे असू तिथे मी काही करू शकत नाही, मी आपल्या व्यवसायात व्यस्त आहे, मी आपल्या नोकरीत व्यस्त आहे, मी अमुक ठिकाणी आहे, मी हे करू शकत नाही, मला वेळ नाही, अशा प्रकारे आपण बोलणार नाही. आपण आपलं जीवन जगण्यासाठी जे काही करतो त्यातून सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी देऊन, सगळ्यात महत्वाचं त्याला देऊन आपण इतरांसाठी काय करू शकतो का, आपण स्वतःचं जीवन अधिक जास्त प्रभावी करण्यासाठी काही करू शकतो का, याची सातत्याने आपण धडपड करू. कारण बाबासाहेब आपल्या समोर आहे. जर बाबासाहेब एवढं करू शकतात, तर त्याच्या अगदी काही प्रमाणात का होईना मी करू शकलो, तर खरोखरच बाबासाहेबांचा आदर्श माझ्या जीवनात उतरवला असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही विशेषतः बाबासाहेब कोण आहेत हे म्हणण्याचं ह्याचं उत्तराचं हे सर्वात महत्वाचं उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून बाबासाहेब हे आदर्श आहेत. बाबासाहेब नुसतेच त्यांच्या जाती जन्माला आल्या लोकांसाठीचे आदर्श नाहीत, ते जगातील प्रत्येक मनुष्याचे आदर्श आहे. आणि इथे खरं म्हणजे आपण थोडंसं जरा कमी पडतो असं मला वाटतं. आपण आपली जयंती साजरी करतो, बाबासाहेब आपले आहेत असं आपण म्हणतो, आणि महाराष्ट्रात, भारतात, अगदी जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पण बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. परंतु तो आत्मविश्वास की बाबासाहेब हे तुझे सुद्धा आदर्श असू शकतात. खरं म्हणजे तुम्ही आता सर्व जपानमध्ये आहात, अनेक जापनीज लोकांना बाबासाहेबांचा हा मानवी आदर्श सांगण्यासाठी एक प्रकारे तुम्ही भारतातून बाबासाहेबांचे दूत आहेत अशा तऱ्हेने मी तुम्हाला समजतो. आणि खऱ्या अर्थानं माणूस काय करू शकतो, एक प्रकारची जादूगरी जर कुठे असेल आणि सगळ्यात मोठं एक प्रकारे परिवर्तन घडवून आणण्याची जादू जर कुणामध्ये असेल तर ती बाबासाहेबांमध्ये होती. ही जादू जी आहे ही इतरांपर्यंत पोहोचणं, इतर राष्ट्रांपर्यंत पोहोचवणं, इतर लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आपलं संदेशवाहक म्हणून हे आपलं काम आहे. आणि मला निश्चितच वाटतं की जगभरामध्ये ज्या एक प्रकारे प्रेरणेने आपण हे सगळे काम करत आहात, खास करून AIMच्या स्वरूपात आपण ज्या पद्धतीने हे काम करत आहात, ते खरोखरच मला असं वाटतं अतिशय वाखाणण्यासारखं आहे. परंतु निश्चितच अतिशय प्रभावीपणे हे आपण काम अजूनही करू शकतो असं मला निश्चितच वाटतं. तर पहिली गोष्ट की बाबासाहेबांना जेव्हा आपण आदर्श म्हणतो, तो केवळ आपले आदर्श नाही तर ते संपूर्ण मानव जातीचे आदर्श म्हणतो. त्यावेळेस नेमकं या आदर्शांना एक प्रकारे आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मला असं वाटतं की ह्याचा विचार करणं खरोखरच आवश्यक आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी एक प्रकारे खूप मोठं कार्य आपल्यासाठी केलं, आणि ते म्हणजे आपल्याला मानवतेचा सर्वश्रेष्ठ उच्च आदर्श त्यांनी दिला, आणि तो म्हणजे बुद्ध. मनुष्य उत्क्रांतीच्या किंवा परिवर्तनाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत कसा जाऊ शकतो ह्याचा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला. आणि बाबासाहेबांनी आपल्याला एक प्रकारे बुद्धांच्या पायाशी नेऊन ठेवत आहे. बुद्ध आज संपूर्ण जगात एक प्रकारे काय म्हणतात, अशी कुठलीच व्यक्ती नाही इतिहासात होऊन गेलेली ज्यांची बरोबरी जे बुद्धांची बरोबरी करू शकते. ज्या प्रकारे बुद्धांना फॉलो केलं जातं, ज्या प्रकारे बुद्धांच्या बद्दल लोकांची ग्रहणशीलता आहे, ज्या प्रकारे बुद्धांबद्दलची एक प्रकारची काय म्हणूया आदर आहे बुद्धांबद्दलचा, बुद्धांबद्दल जे लिहिलं जातं ते जगात दुसऱ्या कुणाबद्दलही नाही. आणि बाबासाहेबांनी बुद्ध धम्माकडे आपल्याला का आणलं हा जर आपण विचार करत असू तर मला वाटतं की इथून तो आदर्श कसा आपल्या जीवनात निर्माण करू शकतो हे समजणं आपल्याला सोपं.
कारण आदर्श निर्माण करायचा असेल, आपल्याला जर त्या आदर्शापर्यंत पोहोचायचं असेल, जो आदर्श बाबासाहेबांनी आपल्याला दाखवलेला आहे, बाबासाहेबांनी आपल्या उदाहरणातून आपल्या समोर ठेवला आहे, तर त्यासाठी आपल्याला मार्ग, आणि हा मार्ग बाबासाहेबांनी दिलाय आणि तो आहे धम्म मार्ग. आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेब अगदी आपल्या सर्वांना हा संदेश देऊ शकले असते की तुम्हाला धर्माची गरज, तुम्ही शिक्षण घ्या, आर्थिक उन्नती करा, विकास करा, राजकीय हस्तगत करा, कदाचित तेवढा संदेश बाबासाहेबांनी दिला असता. परंतु बाबासाहेब तेवढ्यावर थांबले नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला आणि तो बौद्ध धम्म देण्याचं कारणच हे आहे की केवळ आर्थिक विकास हा पुरेसा नाही. केवळ आपली जी आर्थिक सुव्यवस्था जी आहे, आपण आपला मनुष्य म्हणून सगळ्यात भौतिक विकास आपण केला म्हणजे आपण मनुष्य म्हणून विकसित झालो, एवढं पुरेसं नाही. आज पहा, म्हणजे पॅन्डेमिक सुरू आहे संपूर्ण जगभरामध्ये आणि भारतामध्ये. अगदी मी नागपूर मधून बोलतोय, माझ्या बाजूला 60 किलोमीटरवर नागपूर आहे, 30 किलोमीटरवर वर्धा आहे आणि ह्या दोन्ही शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोविडचा फैलाव होतोय. अनेक लोक, त्यांच्याकडे भरपूर पैसा संपत्ती आहे, परंतु ज्या वेळेस भीती, नैराश्य ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो तेव्हा पैसा कामी येत नाही. त्यावेळेस तुमचे मानसिक स्थैर्य किती आहे, भावनिक रूपाने तुम्ही किती मजबूत आहात, हे जास्त महत्वाचं ठरतं. तुमच्याकडे किती पैसा आहे याहीपेक्षा मनाने तुम्ही किती मजबूत आहात, इतरांना तुम्ही आधार देण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे, इतरांना मदत करण्यासाठी, इतरांना काही दुःखातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे, ती जास्त महत्वाची ठरायला लागते. आणि इथेच जे आहे, इथेच धम्म आपल्याला मदत करतो. जगभरात आपण कुठेही असलो, कितीही चांगल्या स्थितीत राहत असलो, तरी ज्यावेळेस आपण आपल्या मनाकडे पाहतो त्यावेळेस लक्षात येतं की आपल्या मनात जे काही निर्माण होतं त्याच्यासोबत डील करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांच्या जीवनातले प्रसंग आपण पाहिले, बाबासाहेबांच्या जीवनातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींकडे आपण पाहिलं, ते ज्या संघर्षाला त्यांनी सामना केला त्या संघर्षाकडे आपण पाहिलं, जे निर्णय बाबासाहेबांनी घेतले, जे ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिले त्याच्याकडे आपण पाहिलं, तर एक गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बाबासाहेबांमध्ये त्या बुद्धांच्या ज्या क्वालिटीज आहेत, बुद्धांचे जे गुण आहेत, त्यांच्यामुळे बाबासाहेब हे करू शकतात. म्हणून धम्म मार्ग काय करतो की त्या गुणांचा विकास करायला आपल्याला मदत करतो. म्हणून बाबासाहेबांकडे पाहिलं तर पहिली एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, आपल्या सर्वांना ती माहित आहे, परंतु बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी तिचा उल्लेख करणं खरंच आवश्यक. ती म्हणजे बाबासाहेबांचं स्वतःचं व्यक्तिगत चारित्र्य, ज्याला आपण शील म्हणतो. आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांनी जे कुठलं कार्य केलं, आपल्या व्यक्तिगत पर्सनल लाईफच्या बाबतीत तरी तुम्ही विचार करत असाल, बाबासाहेबांच्या नैतिक आचरणावर कोणीही बोट दाखवू शकत नाही. त्यांच्या स्वतःच्या नैतिकतेला धरून कोणीही दोष देऊ शकत नाही. एक प्रकारे अशा प्रकारचं शुद्ध नैतिक आचरण बाबासाहेबांनी केलं. आणि दुसरी गोष्ट ह्या नैतिक आचरणामुळे घडते ती म्हणजे मनुष्याला निर्भयता आहे. जो माणूस अशा तऱ्हेने नीतिमान जीवन जगतो तो निर्भय असतो, त्याला कुणालाही घाबरण्याची गरज नसते. कल्पना करा की बाबासाहेबांनी हा लढा एकट्याने दिला. बाबासाहेब स्वतः म्हणतात की भारतामध्ये मी असा माणूस आहे की ज्याचा सगळ्यात जास्त द्वेष केला जातो. अरे, आपले समाजातले 4-6 लोक जेव्हा आपल्याला दोष द्यायला लागतात, टीका करायला लागतात, तेव्हा आपण आतून हादरून जातो. कुटुंबातले लोक आपल्याशी पाहिजे तसा आपल्याला प्रतिसाद देत नसतील तर आपण आतून हलून जातो. आपल्याला समाजाचं ऍक्सेप्टन्स पाहिजे असतं, स्वीकृती पाहिजे असते, सोबत पाहिजे असते. परंतु बाबासाहेब संपूर्ण आयुष्यभर जे जगले, हा संपूर्ण भारतीय समाज जो आहे, जो मुख्यतः सवर्ण समाज, जो सत्ताधारी समाज आहे, तो पूर्णतः बाबासाहेबांच्या विरोधात, वर्तमानपत्र त्यांच्या विरोधात होती, सत्ता त्यांच्या विरोधात होती. आणि हे सगळं विरोधात असताना सुद्धा जे खरं आहे ते बोलण्यासाठी बाबासाहेब कधीही घाबरले नाहीत. ही निर्भयता जी आहे ही सत्याची कास धरल्याशिवाय आणि माणसाची नैतिकता मजबूत असल्याशिवाय येऊ शकत नाही. आणि बुद्ध धम्म जर आपल्याला काही करत असेल तर ती म्हणजे तुम्हाला नीतिमान व्हायला शिकवते.
बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का दिला याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की माणूस जेव्हा नीतिमान होतो त्यावेळेस तो बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी सक्षम होतो. आपण जर भारतातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टीकडे आज पाहिलं, अनेक राजकीय पक्ष निर्माण झाले, अनेक लोकांच्या हातात सत्ता सुद्धा आल्या, परंतु ह्यात जास्त टिकल्या नाही. ते आपल्या समाजाचं हितही करू शकले नाही, कारण त्यांना ताबडतोब तिथून बाजूला करण्यात आलं किंवा ते आपल्या स्वतःच्या अनेक गोष्टींमध्ये बाजूला झाले. का? कारण सगळ्यात मध्ये जे आलं ती म्हणजे त्यांची मजबूत नसलेली नैतिकता. मग आर्थिक बाबतीत असो, लैंगिक बाबतीत असो, भ्रष्टाचाराच्या बाबतीत असो, अनेक अर्थाने जे आहे, ज्यावेळेस तुम्ही नैतिक जीवन जगत नाही त्यावेळेस तुम्ही चांगलं काम करण्याची क्षमता ठेवू शकत नाही, त्यावेळेस खंबीर आणि निर्भय राहण्याची क्षमता ठेवू शकत नाही. आणि ही विशेष गोष्ट जी आहे की बाबासाहेब जे म्हणतात धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. जर नैतिकता असेल तर धम्म आचरण आहे आणि धम्म म्हणत असाल तर ती नीतीच आहे, हे बाबासाहेब बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये सांगतात. म्हणून आपल्यासाठी बाबासाहेबांसारखं आदर्श आपल्या जीवनात निर्माण करायचा असेल, बाबासाहेबांच्या जीवनातून जर जे काही शिकण्यासारखं असेल तर त्यांची ही नैतिकता आहे आणि त्या नैतिकतेतून त्यांना मिळालेली निर्भयता आहे. बाबासाहेबांसारखे पर्वतासारखे अचल निर्भय अशी माणसं जर निर्माण व्हायची असेल तर त्याचा पाया नैतिकतेत आहे, त्याचा पाया शिलाचरणात आहे. आणि शिलाचरणाची शिकवण बुद्ध धम्माशिवाय दुसरीकडे कुठेही त्या प्रमाणात नाहीये ज्या प्रमाणात बुद्ध धम्म प्रामुख्याने शिकवतो. आणि बाबासाहेबांच्या शब्दात शील म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे शील ते का म्हणतात हे आपल्या लक्षात येईल. हा मानवी जीवनाचा पाया आहे, शील हा सामाजिक जीवनाचा पाया आहे. जर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आपल्याला उतरवायचं असेल तर पहिल्यांदा शील पाहिजे. शील असेल तर मैत्रीने आपण इतरांशी वागू, आपण हिंसेपासून अलिप्त राहू. शील असेल तर आपण भ्रष्टाचारापासून अलिप्त राहू. शील असेल तर इतरांना बंधू म्हणून स्वीकारणं आपल्याला शक्य होईल, इतरांना समानता देणं आपल्याला शक्य होईल. शील असेल तर आपलं एक प्रकारे इतरांना स्वतंत्र मनुष्य म्हणून स्वीकारणं आपल्याला शक्य होईल. आणि म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे शीलावर अवलंबून आहे. बाबासाहेबांसारखं बनणं हे शिलांवर अवलंबून आहे. बाबासाहेबांसारखं एक मजबूत व्यक्तिमत्व बनणं हे याचा आधार शील आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी दान. मगाशीच कृतांत आणि कृतिकाने जे गोष्टी सांगितल्या की खरोखरच आपण धम्मदान केलं. धम्म म्हणजे सत्य, एक प्रकारे लोकांना सत्याच्या संपर्कात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करणं, स्वतः सत्याच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करणं. म्हणून धम्मदान हे श्रेष्ठ दान मानलं. परंतु त्याही मध्ये दान ही एक प्रकारची मनाची स्थिती आहे. आपल्याजवळ आपल्याला मिळालं ते पुरेसं आहे आणि आपण इतरांसाठी काहीतरी दिलं पाहिजे, इतरांच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही मनाची भावना म्हणजे दान आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खूप तुम्ही श्रीमंतच असलं पाहिजे याची आवश्यकता नाही. बाबासाहेब खरं म्हणजे स्वतःची आर्थिक स्थिती निर्माण करण्यासाठी, अतिशय श्रीमंत होण्यासाठी खूप काही करू शकले असते, परंतु त्यासाठी त्यांनी कधीही म्हणजे लक्ष दिलं नाही. त्यांनी जे काही दिलं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं ज्ञान दिलं, आपली वेळ दिली, आपले श्रम दिले. आणि हेच आपणही करू शकतो. जर बाबासाहेबांच्या जीवनातून हे शिकायचं असेल दान, तर बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे दान आहे. म्हणून ही जी दुसरी बुद्ध धर्माचा सर्वात महत्वाचा जो गुण आहे, लक्षण आहे बुद्ध धर्म जे शिकवते ते म्हणजे दान आहे. आणि हे संपूर्ण जगाची आर्थिकता बदलण्याचं सामर्थ्य ह्या दानामध्ये आहे. त्यानंतर आहे बाबासाहेबांची शांती, क्षमाशीलता, सहनशीलता. आजचं जग एवढं आधुनिक झालंय की थोडंफार दुखणं निर्माण झालं की ताबडतोब कुठल्या तरी गोळ्या घेऊन त्या दुखण्यातून मुक्त होण्याची आपल्यात सहनशीलता किंवा काय म्हणतात ते जे परिस्थितीचं जे काही त्रास आहे ती सहन करण्याची असते, तिथून लगेच दूर जाण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो. परंतु बाबा जर आपल्याला त्या परिस्थितीवर मार्ग काढायचा असेल, त्या परिस्थितीला भेदून जायचं असेल तर निश्चितच आपल्याला ही जी क्षमाशीलता आहे, जी सहनशीलता आहे ती आपल्या जीवनात आणली पाहिजे. आणि ते बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं आणि त्या अर्थाने बाबासाहेब आपले आदर्श आहेत. त्यानंतर सातत्यानं कार्य करण्याची क्षमता. अनेक कार्यकर्ते निर्माण होतात. तुम्ही कदाचित तुमच्या आयुष्यात पाहिले असतील, अनेक वेगवेगळे लोक समाज कार्य करायला निघतात. तुमच्या लक्षात येईल की काही वर्षानंतर, काही दिवसानंतर ते कुठे गायब झाले कळतही नाही. त्यांची नावं सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. कारण समाज कार्य करणं, इतरांच्या कल्याणासाठी सातत्यानं झटत राहणं साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही.
अगदी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहणं साधी गोष्ट नाही, जी बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला पाहायला. आणि म्हणून सातत्यानं बाबासाहेबांना आपल्या नजरेसमोर ठेवणं हा त्या प्रकारचा आदर्श आहे की तुम्ही कुठेही कमी पडत असाल तर बाबासाहेबांच्या जीवनाची प्रेरणा एक प्रकारे ते रक्त बनवून आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात सातत्यानं वाहत राहील, सातत्यानं ती आपल्याला ती प्रेरणा देत राहील. तर हे आहे आपल्या कार्याचं सातत्य जे बाबासाहेबांच्या जीवनातून आपल्याला. आणि त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रज्ञा, ज्ञान संपादन करणे, सातत्याने आपली जी ज्ञानाची क्षमता वाढवणे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी आयुष्यभर केली. आणि ते आपण जर त्यांचे अनुयायी म्हणू तर आपल्यासाठी ते आवश्यक आहे. आपणही आयुष्यभर ज्ञान संपादन करून, केवळ संपादन नव्हे तर इतरांसोबत ते शेअर करणं, इतरांसोबत इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करणं, ज्ञानाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून एक प्रकारे आज जर सध्या आपली जगाची स्थिती पाहिली आणि विशेषतः भारताची स्थिती पाहिली तर लोकांना ज्ञानाची आवश्यकता आहे. किती लोक, जास्तीत जास्त लोक अज्ञानात असल्यामुळं ह्या अत्याचाराच्या आणि ह्याच्या समस्या ते झेलत आहेत. तुम्हाला कदाचित अलीकडचं एक उदाहरण माहित असेल, केरळमध्ये बीजेपीने सर्वे केलेला की त्यांना केरळमध्ये बाकीच्या ठिकाणसारखा प्रतिसाद का मिळत नाही. तर त्यांच्याच रिसर्च मधला शोध त्यांच्याच लोकांनी सांगितलेला हा आहे की केरळमध्ये 90% साक्षरता आहे. जिथे साक्षरता आहे, जिथे ज्ञान आहे, तिथे अज्ञानाच्या आधारावर लोकांना राज्य करणारे लोक जे आहेत ते काम करू शकत नाही. आणि म्हणून जे कोणी एक प्रकारे धर्माच्या नावावर असेल, ईश्वराच्या नावावर असेल, आणखी कुठल्या याच्यावर असेल, जर लोकांना अज्ञानात ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर बाबासाहेबांचा हा आदर्श आहे लोकांना ज्ञानाकडे घेऊन जा. जेवढं शक्य असेल तेवढं ज्ञान एकमेकांसोबत त्यांच्यासोबत पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि मला असं वाटतं की हा बाबासाहेबांचा आदर्श आहे. बाबासाहेबांचा आदर्श ज्ञानाचा आदर्श आहे आणि तो आदर्श नेहमीच आपण आपल्या जीवनात कायम ठेवू शकतो. आणि जसे बाबासाहेब एक प्रकारे प्रज्ञेच्या सूर्यासारखे आजही जगावर तळपत आहे, आजही त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक कृतीचा, त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचा परिणाम आजही अनेक लोकांच्या कल्याणामध्ये होत आहे. तो आपला आदर्श आहे. आणि हा आदर्श एक प्रकारे बुद्धाच्या रूपात बाबासाहेबांनी आपल्या समोर ठेवला. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या जन्माच्या दिवशी मला असं वाटतं की हा आदर्श जो आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याला खरोखरच संपूर्ण जगाला बाबासाहेबांना एक प्रकारे हा आदर्श जगाला देण्यासाठी जो आहे, बाबासाहेबांचा आदर्श जगाला देण्यासाठी जो आहे ते आपल्याला शक्य होईल. म्हणून तुमच्यामुळं, खास करून तुम्ही जपानमध्ये गेलात, खरं म्हणजे तुमच्या स्वतःच्या कष्टातून, तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांतून जे काही तुम्ही निर्माण केलं, मला तुमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत की बाबासाहेबांची ही प्रेरणा नेहमी तुमच्या सोबत राहा. आणि जी एक प्रकारे बाबासाहेबांचं हा जो आदर्श आहे तुम्ही त्या सर्व लोकांमध्ये पोहोचवावं ज्यांना बाबासाहेबांचं नावही माहित नाही. आणि एक श्रेष्ठ मनुष्य म्हणून बाबासाहेबांचा आदर्शांचं एक प्रकारचं रोपण तुम्ही जपानच्या भूमीत करावं ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांच्या आशीर्वाद, बाबासाहेबांची ही प्रेरणा सतत तुमच्या हृदयात देवत राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद.